फडणवीस तटकरे पटेलांना खुश करतात. आज पवारांना विलिनीकरणापासून थांबवतील, उद्या यांनाच तालावर नाचवतील. 2.5 वर्ष शिंदेंना मुख्यमंत्री केलं, भरपाई आजपर्यंत शिंदे मोजतात. हेच राष्ट्रवादी सोबत होईल. अर्थ खातं फडणवीसांनी खिशात ठेवलं. फडणवीसांना साधा खिलाडी समजू नका. पार्थ पवार जमीन खरेदी घोटाळा. भाजपला दादांची फॅमिली कंट्रोल करण्यासाठी हत्यार मिळालं. नेमकं गडलंय का? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी रचलेला खेळ आहे असं दिसून येतंय. 12 तारखेला अजित पवार विलिनीकरणाची घोषणा करणार होते. तशा बैठका सुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या होत्या. आता ह्या बैठका झाल्याच नव्हत्या असं म्हणावं तर मग घड्याळ आणि तुतारी महानगरपालिका आणि झेडपीला एकत्र कशा लढत आहेत? तुतारीचे काही उमेदवार झेडपीला राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर कसे लढत आहे? अर्थात हे सगळे डॉट जर जोडले तर विलिनीकरण होणार होतं हे नक्की. पण हेच विलिनीकरण अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांना आणि भाजपलाही नको होतं असं सध्याला दिसून येत आहे. नाहीतर अजित पवार गेल्यानंतर लगेचच प्रफुल्ल पटेल, तटकरे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवारांना तयार केलं नसतं. फडणवीसांनी अजित पवार जर विलिनीकरण करणार होते तर याबाबत आमच्यासोबत काहीच चर्चा केली नाही, त्यांनी चर्चा केली नसती का, अशा पद्धतीचा एक डाव टाकला. त्यावरती पवारांनी उत्तर म्हणून ज्या काही विलिनीकरणाच्या हालचाली झाल्यात त्या दिल्लीतील हायकमांड सोबत झाल्यात असं सांगून फडणवीसांना चेकमेट केलं. असो, आता हे विलिनीकरण होऊ किंवा नाही होऊ, पण काही प्रॅक्टिकल मुद्द्यांवरती बोलणं गरजेचं आहे. 2022ला एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही आपल्या ताब्यात घेतला. बक्षिसी म्हणून एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मिळालं. या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी त्यांचा रुतबा वाढवला, त्यांची पॉवर वाढवली, पक्ष वाढवला, संघटना वाढवली. 2.5 वर्षांनंतर हे सगळं काही फडणवीसांना दिसून आलं होतं. त्यांनी वेळेची वाट बघितली. निवडणुका लढल्या गेल्या. निवडणुकांमध्ये जागांचं वाटप झालं. 131 जागा भाजपनं जिंकल्या, 57 जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या. 2.5 वर्ष मुख्यमंत्री केलं 40-50 आमदारांच्या जीवावर. आता माझ्याकडे 57 आमदार आहेत आणि जे काही महायुतीला यश मिळालंय ते मी मुख्यमंत्री असल्यामुळेच मिळालंय हे दाखवून शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदाचा हट्ट करू लागले. फडणवीसांनी त्यावेळी हाजी हाजी केलं आणि स्वतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यानंतर योगेश कदम, दादा भुसे, संजय शिरसाट यांच्यासारखे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले. एवढंच काय तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची घेराबंदी कल्याण आणि ठाण्यामध्ये केली. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये 2 टोकाचे 2 खटके शिंदे आणि फडणवीसांमध्ये उडताना दिसले. शिंदे मुख्यमंत्री पदावरती असलेल्या कार्यकाळामध्ये अनेक निर्णयांची चौकशी फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर लावली, तर अनेक निर्णय स्थगित केले. आणि थोडक्यात जसं भाजप म्हणेल तसं शिंदेंना काही अंशी तरी झुकावं लागतंय हे दिसून आलंय. त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टाची भीती तर अजूनही घालून दिलेलीच आहे. इकडे सरन्यायाधीश हे राजकारणामध्ये येताना दिसत आहेत. जेव्हा जेव्हा ते रिटायर होतात त्यानंतर ते राजकारणात येतात आणि शक्यतो भाजपकडून ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे अंदाज लावला जातो की अनेक न्यायाधीश जे आहेत ते मॅनेज होऊ शकतात. अर्थात या शक्यता जरी असल्या तरी जस्टिस सूर्यकांत या सुद्धा अजून आतापर्यंत या मुद्द्यावरती सुनावणी घेत नाहीयेत. थोडक्यात सगळीकडे मेसेज असाच पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, आम्ही जर ठरवलं तर सुप्रीम कोर्टातून हालचाली करून तुम्हाला जो पक्ष, चिन्ह, सद, पद, प्रतिष्ठा आणि ईडी सीबीआय पासून वाचवलंय ते आम्ही कधीही पुन्हा आहे त्या रस्त्यावरती आणू शकतो हे सांगितले जाते. आता प्रफुल्ल पटेल, तटकरे हे शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाचं विलिनीकरण होण्यापासून तर थांबवतील. किंबहुना पार्थ पवार यांचा अलीकडे जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरती जे आरोप झालेत त्या आरोपांना मध्यस्थी ठेवतील. पार्थ पवारांचं नाव घेत नाही, आम्ही म्हणू तसं नाचा असं सांगून सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांच्या फॅमिलीला दाबण्याचाही प्रयत्न करतील. पण हे सगळं करून फक्त 4 वर्ष हे सगळं टिकू शकतं. 4 वर्षांनंतर पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे हे लोक भाजपच्या बाजूने ओपन होतील किंवा मग त्यांचीच कटपुतली बनून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात राहतील हे दिसून येते. त्यामुळे या सगळ्या जर वेगवेगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे ठरले तर सध्याच्या घडीला सगळा गेम हा फडणवीसांच्याच हातात आहे.
एक वेळेस जर समजा शरद पवार जर तिथे आले तर शरद पवारांचा दबदबा राहू शकतो, शरद पवारांचा धाक राहू शकतो. फडणवीसांच्या नाचणीने नाचता येणार नाही, कारण पवार थेट दिल्लीसोबत ॲक्सेस जुळवतील. पण असं सगळं करण्यासाठी पटेल, तटकरे यांसारखी अजित पवारांच्या गटातील माणसं राजी होतील का, हा तर प्रश्नच आहे. अर्थात राजी होणार नाही हे आत्ताच्या हालचालींवरून दिसून येत आहे. पण आत्ता जे काही सुख सुविधा तटकरे पटेल यांना मिळतील त्या फक्त 4 वर्षांपुरत्या लिमिटेड असतील. तिथून पुढे काय, जी शिंदेची गत केली होती त्याच गतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष सुद्धा आणू शकतो. हाच अल्टिमेटम जो आहे तो या सगळ्या मेसेजमधून दिसतोय. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काय वाटतं? 2.5 वर्ष शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर आतापर्यंत शिंदेंना स्टेप बाय स्टेप त्या मुख्यमंत्रीपदाची भरपाई करावी लागली आहे. दादांकडे असलेलं सगळ्यात महत्त्वाचं अर्थ खातं नाही सुनेत्रा पवारांकडे दिलं तर राष्ट्रवादीतील दुसऱ्या कोणत्याही नेत्याकडे दिले नाही. सुनेत्रा पवार अर्थसंकल्प मांडण्यासाठी परिपक्व नसतील, तेवढा अनुभव नसेल, पण अनेक अजित पवारांच्या पक्षातील नेते तर होते. मात्र ते अर्थ खातं त्यांनी आपल्या सोबत ठेवलंय. अजूनही राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला नाही. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होतील ही गुगली टाकली गेली, आणि हीच जर गुगली खरी निघली यथा कदाचित तर मग राष्ट्रवादी आणि पवार या शब्दांचा अर्थच संपून जातो. आता या सगळ्या घडामोडींमध्ये पाहण्यासारखं असणार आहे की पुढचा ट्विस्ट काय येतोय. पण मांडलेल्या या सगळ्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.